चलो सब लोग अभी पेज नंबर नोट्स का, अपने जो जीसी के नोट्स है, प्रॉब्लम नंबर 15, कल 14 हो गया था ना, पेज नंबर 254, पेज नंबर 254 निकालो, पेज नंबर 254, प्रॉब्लम नंबर 15, सुप्रिया गांधी नाम से है। मिल गया? फिर से देखो पेज नंबर 254, 254, प्रॉब्लम नंबर 15 है ना, वो पहले दे दो पेज नंबर 254, प्रॉब्लम 15, सुप्रिया गांधी। निकाला सबने, ऑनलाइन ऑफलाइन सबने? अब उसको जेंटली नंबर देना, नंबर्स दो। प्लांट एंड मशीनरी कौन से नंबर पे जाएगा? 3, लिखो 3 वहाँ पे। और क्वेश्चंस वगैरह भी पूछ सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है, शूटिंग शुरू है तो भी पूछो, जैसे नॉर्मल क्लास चलो वैसे चलने दो, कुछ भी पूछो तुम्हारे मन में जो पढ़ाई का क्वेश्चन है वो। लूज टूल्स 3, कैरेज 1, पोस्टेज 2, मोटिव पावर 1। हाँ, मोटिव पावर मतलब क्या? पावर के 2-3 प्रकार रहते हैं, एक हाइड्रोलिक पावर रहता है, मुझे इलेक्ट्रिसिटी पावर, ये इलेक्ट्रिसिटी यूज़ करते हैं ना, वो भी पावर बोलते हैं। मोटिव पावर मतलब बाष्प शक्ती, यानी वाफ जी राहते ना, त्या हवेची वाफची शक्ती, उसकी ताकत, उससे मशीन चलती है, मोटिव पावर से मशीनरी चलती है। तो 1 में डालो उसको। डेटर्स 3, ट्रेड एक्सपेंसेस 2, एडवर्टाइजमेंट 2, फर्नीचर 3, वेजेस 1, परचेस 1, ओपनिंग 1, प्रिंटिंग 2, इंटरेस्ट 3, नहीं इंटरेस्ट ऑन बैंक लोन है ना, 2 में डालो। लैंड 3, गुडविल 3, डिस्काउंट 2, कैश 3। अब इस साइड में देखो, बैंक लोन, ये एडजस्टमेंट्स है, मैं कर दूंगा एडजस्टमेंट अभी बोर्ड पे। 3 नंबर डालो। कैपिटल 3, क्रेडिटर्स 3, कमीशन 2, सेल्स 1, डिस्काउंट 2, क्लोजिंग स्टॉक 1 और 3, डेप्रिसिएशन 2 और 3, आउटस्टैंडिंग 1 और 3, गुड्स टेकन वेकन जो है वो 1 और 3, 1 और 3 कर, और आरडीडी 2, 3 है ना। अभी जहाँ जहाँ अपन ने 1 नंबर दिया है ना, वो सब यहाँ पे लिखो। 1 नंबर देखो, सिस्टमेटिक, नाम क्या है उसका? पहले वो हेडिंग दे दो, सब लोग ये हेडिंग दे दो आज, सुप्रिया गांधी। दूसरा लिखो ट्रेडिंग अकाउंट फॉर द ईयर एंडेड 31 मार्च, तारीख क्या है उसमें दिया हुआ? 2018। हाँ, ये ऐसा ट्रेडिंग बनाओ। इसको बोलते क्रेडिट, पूरा लिखो सिस्टमेटिक। लिखो ऐसा।
अब देख, जहाँ जहाँ एक नंबर दिया है रखे, वो डेबिट का डेबिट में और क्रेडिट का क्रेडिट में लिखो। डेबिट में किसको किसको एक नंबर दिया तुमने? ओपनिंग है क्या पहले? हाँ, पहले कैरेज है, पर ओपनिंग और परचेस पहले लिखते हैं अपन पहले से। यहाँ लिखो ओपनिंग स्टॉक 20,800। नंतर दिला है परचेसेस कितना है? 59,000। रिटर्न आहे का त्याच्यात? मायनस रिटर्न नाही नाही, तरी पण मी फॉर्मॅट लिहून ठेवला, सवय राहते आपल्याला. डॅश दिलं तर काही हरकत नाही. इकडे सेल्स लिहा. परचेस नंतर काय आहे? कॅरेज अँड फ्रेड किती आहे? 8,600. अजून गुड 6,000. पावर राखे. आज किती व्यवस्थित सांगत आहे तू आन्सर. अजून काय आहे? किती? 28. त्याची आउटस्टँडिंग वगैरे नाही आहे ना? कधी कधी ॲडजस्टमेंट्स असते. आहे का? 2,000 आहे. आउटस्टँडिंग काय करशील राखे तू? प्लस करशील की मायनस करशील? आउटस्टँडिंग नेहमी प्लस करायचं. कसं करायचं बघ, हे आतमध्ये लिही, बाहेरचं मिटवून टाके. प्लस आउटस्टँडिंग 2,000. हे बघ 30,000. पहा डेबिटला काय आहे अजून. सावकाश चालू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण सोडून देतो, तुम्ही पण पहा. एक नंबर डेबिटचं काही सुटलं का पहा बरं. डेबिट पूर्ण झाली. आता क्रेडिट पहा. क्रेडिटला काय काय दिलं आहे? नाही, ट्रेड 2मध्ये जाईल, सेकंडमध्ये जाईल. ते केव्हा येईल त्याची काही कंडिशन्स आहे. बघ तुला वाचून दाखवतो मी. कोणत्या पेजवर वाचलं तू? हो, या लेसनमध्येच आहे. पेज नंबर 221 पे है. 221 पे नहीं है, 223 पे है. 223 वर पहा. हो ना, 223 वर दिसलं. ट्रेड एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. बघ केव्हा रे? व्हेन they are given in the trial balance along with office or general or sundry expenses. If only trading account are open given in the trial balance, then it is recorded debit side of P&L. म्हणजे ट्रेडिंग सोबत जर तुला हे हेड दिलं ऑफिस, जनरल आणि सन्ड्री, तर त्याला ट्रेडिंगमध्ये टाकायचं. सब लोग सुनो, है काम की चीज़ है. उसने पूछा प्रॉब्लम करेक्ट है वो, लेकिन जब सिर्फ ट्रेड एक्सपेंसेस देते हैं तो वो P&L में डालना. तर सांग P&L मध्ये केव्हा टाकायचं? ते नेहमीच टाकायचं. आणि ट्रेडिंगमध्ये केव्हा टाकायचं? सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस सोबत आले तर. ठीक आहे. गिरिजा तू तिकडे सरक ना. तू काय तिथे चिपकून बसली, मला समजत नाही काय लॉजिक आहे. तिकडल्या डेस्कवर चालली जा ना, चांगलं नाही वाटत ते. काहीच पॉइंट नाही ना तिथे बसण्यात. अब देखो, और एक नंबर का है सेल है. सेल दिखा 1.5 लाख.
सेल रिटर्न आहे का? नाही. नाही. बाहेर लिहा 1.5 लाख. बाय क्लोजिंग स्टॉक 24,000. अजून एक काहीतरी आहे ना रे, ज्याला 1 नंबर दिला आपण. सर गुड्स टेकन ओवर पर्सनल यूज. किती रुपये आहे? 1,000. गुड्स टेकन ओव्हर फॉर पर्सनल यूज. किती? 1,000 रुपये. टू ग्रॉस प्रॉफिट. 600. देखो 24 और 1 25. 25 और 1.5 लाख कितने होते? 1,75,000. व्हेरी गुड. आज राखे तू छान आन्सर देता बरं. असं नेहमी करत जा. हे पोरं तुला मूर्ख म्हणतात. 600 येते सर. गुड. मला आन्सर माहीत नाही. किती येतं? 56,000. हां 56,600. मी करून दाखवतो, जाऊ दे ना. काय बात 50,000. नाही, होऊ शकते आपलं चुकलं. मागचं आन्सर असं लिहायचं नाही आल्याशिवाय. पहिले चेक करायचं. अच्छा गुड. पण कधी कधी आपली एखादी अमाऊंट सुटून जाते तर चुकलं असू शकते. हे बघ 36. 8 आणि 7 14. 44,600. त्याच्यानंतर 79,800. 00. 8 और 7 14. और 1 14. 7 और 4 11 और 1 12. ये देख इतना आता 1 24 400. यहाँ आता 600 है ना. 5 में से 5 गए, 0 रह गए. 5 50 600. हे आलं का कोणाचं? गुड. हे पाहून घ्या. ही झाली क्रेडिटची टोटल. ही झाली डेबिटची टोटल. ही झाली डेबिटची टोटल. आता असंच P&L आणि बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे, मी बनवून देतो पूर्ण बोर्डवर, पण पहिले तुम्ही पहा. राखे त्याला पॉज करता येते का? बंद नको करू हां, तुकडा नाही पडला पाहिजे. पॉज. हेलो, यहाँ पहले ग्रॉस प्रॉफिट ले लो. किती आलं ग्रॉस प्रॉफिट? 50,600. आणि इथे डिस्काउंट आहे ना, क्रेडिट काय काय आहे? डिस्काउंट 1,000. कमिशन भी 1,000. इथेच आहे ना कमिशन. कमीशन 1,000. और देखो 2 नंबर किसको किसको दिया है? पोस्टेज एंड टेलीग्राम. पोस्टेज टेलीग्राम किती? 1,400. 1,400. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट 3,000. 3,000. हां अजून ॲडजस्टमेंट काय? ओरिजिनल किती दिला आहे? ओरिजिनल 3,000. 60,000 आहे. अरे ओरिजिनल किती दिला आहे? ओरिजिनल 60 तिथं बँक लोन आहे. इंटरेस्ट किती दिला आहे? 3,000. ओरिजिनल इन्व्हेस्ट 3,000. 3,000 दिला आहे. प्लस आउटस्टँडिंग कसं करायचं पहा. 60,000 इंटरेस्ट आहे, लोन आहे ना. 60,000वर किती पर्सेंट आहे ते? 15%. 15% आहे. हो. आणि किती महिन्याचं? ब्रॅकेटमध्ये किती दिलं आहे ते? 10 तारीख बोली 10 महिने.
तो ऑक्टोबर में लिया था तो कितने महीने से काढायचं मग? ये 15% कहाँ से दिया तूने? चौदह नंबर की प्रॉब्लम है कि 15 है अपनी? 15, हाँ। 1/10 को दिया है ना, तो 6 महीने का, 6 महीने, ये 15 इंटू ये कितना होता? 90 और वो 4500 आता। ये देखो ये बाहर कितना होता? 4500, फिर 4500 माइनस ये 1000, यानी टोटल कितना होता? 4500, उसमें से 3000 इंटरेस्ट ऑलरेडी पेड कर चुके हैं, तो 1000 देना बाकी है, ऐसा करना पड़ता। और क्या है देखो, प्रिंटिंग कितना? 3000 दे दिए। हाँ 1500 होंगे। प्रिंटिंग कितना है? त्याचं काही ॲडजस्टमेंट नाही आहे ना? नहीं। और नेक्स्ट ट्रेडिंग एक्सपेंसेस ट्रेडिंग ट्रेड एक्सपेंसेस 600, बाद में डिस्काउंट डिस्काउंट 800 800, न्यू आरडीडी न्यू आरडीडी RDD। डेटर्स कितने हैं? 24,000 उस पर कितना परसेंट? यानी 1200। और डिप्रिसिएशन वो एडजस्टमेंट में है ना रे सब? ए डेप्रिसिएशन गिरजा कशावर किती परसेंट आहे? पहा डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटमध्ये आहे, मशिनरीवर 10%, अजून काही आहे का दुसरं? फर्निचरवर 5%, असं काढायचं. मशिनरी मशिनरी किती आहे? 80,000 वर 10% म्हणजे 8,000, प्लस काय आहे? फर्निचर किती आहे? 14,000वर 5% किती होते? 700, म्हणजे 8,700. झालं का? अजून काही आहे? नेट प्रॉफिट किती? 27. 52,600. गुड. बॅलन्स शीट पण झाली. नाही कंटिन्यूमध्येच करून टाकू ना आता. बरं कर 2 मिनटाची पॉज, छापायला वेळ लागेल ना. अब देखो बैलेंस शीट, ये छाप दिए ना. कैपिटल से शुरुआत करो. कैपिटल से, इसको बोलते बैलेंस शीट एज एट 31 मार्च 13. ये ऐसी रहती बैलेंस शीट. इसको बोलते लाइबिलिटीज़ और इसको बोलते असेट्स. सबसे पहले देखो कैपिटल किती है? कैपिटल 140 प्लस नेट प्रॉफिट 27,200 माइनस ड्राइंग. किसकी ड्राइंग है? वो गुड्स की. वो गुड्स लेके गया ना. हाँ, फिर एक 67,200 कि 66. हाँ, और क्या है क्रेडिट साइड में? क्रेडिटर्स. गुड. किती? अजून? 50% बँक. नाही काय चुकलं नाही. नाही ते करेक्ट करू. 11च आहे.
बैंक लोन. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. तुम्ही तर हेडिंग नाही टाकलं, मी तरी तारीख टाकली. तुम्ही बॅलन्स शीट आहे का, प्रॉफिट अँड लॉस आहे, ते वर्षालाच माहीत पडते. 1,500. अजून काही काही आउटस्टँडिंग आहे ना. आउटस्टँडिंग 2,000. अजून काही आहे इकडे, 50% बँक लोन दिलं का सर? ते लिहिलं ना. अजून काही लिहू. मोजून घे, 5 हेड झाले माझे. आहे का. हां इकडे सांगा आता. Plant and machinery. हां 80,000. त्याच्यावर depreciation आहे. फर्निचर 14,000, depreciation 700. फर्निचर 14,000, Depreciation 700. डेप्रिसिएशन 700, 13,300. 300. अजून काही. Debtors 24. डेटर. त्याच्यावर न्यू आयडेंटिटी 1,000. हां 1,200, 22,800. अजून लॉस टूल 10,000. लूज टूल्स किती, 12,000. 10,000. 10,000. अजून लँड अँड बिल्डिंग्स 1,00,000. काय डेप्रिसिएशन फेप्रिसिएशन नाही का त्याच्यात. 1,00,000. अजून गुडविल 26,600. कॅश इन हँड 1,000. क्लोजिंग स्टॉक 24,000. कॅश इन हँड किती. 1,000. अजून क्लोजिंग स्टॉक 24,000. हां अजून सांग ना एखादा. मग थोड्याने सांगता काहीतरी. किती झालं टोटल. 2,69,700. छापो. है ना इजी. आता सामने के 15 प्रॉब्लम छुड़ाने का, टेक्स्ट वाले. अगले हफ्ते में पूरा अपन ट्राई करेंगे ख़त्म करने का. ट्राई करेंगे, नहीं हुआ तो नहीं करेंगे. लॉकडाउन ख़त्म होने तक अपना 11 ख़त्म. हो गया. पॉज करून देतो. थांब ना.